आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महायुतीचं सरकार म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडून मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देवाची उपमा, तर चाकणकरांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर म्हणून त्यांनी देवाची उपमा दिली असेल। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हमारी सरकार त्रिदेव की सरकार है, ब्रह्मा विष्णु महेश की सरकार है और मुझे ऐसा लगता है इस ब्रह्मा विष्णु महेश की सरकार में हमारे देवेंद्र जी बहुत अच्छी तरह से हमें सहयोग कर रहे हैं। रोहित पवारांना माणिकराव कोकाटेंनी पाठवली मानहानीची नोटीस। कोकाटे सभागृहामध्ये रमी खेळत असल्याचा रोहित पवारांनी ट्विट केला होता व्हिडिओ। मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला, रोहित पवारांचा सवाल। शरद पवार गटाचे खासदार अमर काळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। वर्धा जिल्ह्यामधल्या विकास कामांसंदर्भात मोदींची भेट घेतल्याची ट्विट करत माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ढोल वाजवण्याच्या कारणावरून हाणामारीमध्ये धारदार शस्त्रांचा वापर, एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रामध्ये टाकण्याच्या निर्णयाला स्थगिती, नसबंदी करून निवासा केंद्रातील सर्व कुत्र्यांना सोडा। सुप्रीम कोर्टाचे आदेश, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर मात्र बंदी, वेगळी सोय केली जाणार। प्रांजल खेवलकरांवर आणखीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता, अनेक महिला तक्रारदार पोलिसांच्या संपर्कात। खेवलकरांनी काढलेले महिलांचे आक्षेपार्ह फोटो पोलिसांना सापडले। हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढा पोलिसांच्या ताब्यात, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, प्रफुल्ल लोढाची पोलिसांकडून चौकशी सुरू। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून मोफत प्रवास, टोल माफीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा, मनसेची होती मागणी। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, टीव्ही, फ्रीज, कारसह अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। अतिचैनीच्या घातक वस्तूंवर मात्र 40% कराचा समावेश। राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश वाऱ्यांना आता चाप बसणार, खासगी संस्थेतर्फे परदेशवारीला गेल्यास उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार। परदेश दौऱ्यांचा सरकारला काय उपयोग याचा तपशील सांगावा लागणार। नागपूर जिल्हा परिषदेमधील लाभार्थी लाडक्या बहिणींचा शोध सुरू, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला असेल तर कारवाई होणार। राज्यभरात जिल्हा परिषदेमधील 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ। मिशन शक्ती अंतर्गत नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यामध्ये पाळणा योजना, मंत्री आदिती तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा मोठा निर्णय, पहिल्या टप्प्यामध्ये 345 पाळणा केंद्र सुरू केली जाणार। छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि तरुणांना सहज कर्ज मिळणार, बँकांनी हात मोकळा सोडावा। अर्थ मंत्रालय आणि केंद्र सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्देश, नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता। विदर्भामध्ये उद्या साजरा होणार तान्हा पोळा, नागपूरच्या बाजारामध्ये 8 फूट उंच आणि 5 फूट लांबीचा 4,71,000चा लाकडी बैल विक्रीसाठी दाखल, बैलाला पाहण्यासाठी मोठी गर्दी। राज्यभरात आज सर्वत्र बैल पोळ्याचा उत्साह, अहिल्यानगरच्या सातपुते कुटुंबाकडून नव्या सर्जा राजाच्या जोडीचं स्वागत, तर शिर्डीच्या साई मंदिरामध्ये बैलाची प्रतिकात्मक मूर्ती साई समाधीवर ठेवून नैवेद्य दाखवत विधिवत पूजन आणि आरती। जॉली एलएलबी 3 विरोधात सेन्सॉर बोर्डासमोर तक्रार, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांची तक्रार। सिनेमातील संवाद आणि दृश्य न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणारी असल्याचा तक्रारकर्त्यांचा दावा।